चला तर बघूया रस्त्यांवर काय फालतूगिरी चालली ते. 2 दिवस पाऊस पडून झाल्यानंतर भारी होता ना जरा. हे कोण याला रस्ता बोलणारच नाही रे. लिटरली फुटपाथच आहे हा भाई. आणि त्याच्यात हे बघ ना, इकडे ते काम चालू आहे, शिशीच्या पाईपचं काहीतरी काम चालू आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है? तो बघत कुठे होता, पण त्याचे डोळे कुठे होते. सॉरी, मला म्हणजे हे सगळं मला नाही बोलायला आवडत. मी जेन्युनली सांगतो, आपल्या लोकांसाठी ना एक वेगळा दरवाजा आहे नरकात जाण्यासाठी आणि वेगळी रूम आहे. सिग्नल असे पाठ केलेत मी, कधी काय येऊ शकतं. तर मित्रांनो, आज आहे गटाई अमावस्या. नॉनव्हेजवाले पुढचे 1.5 महिने नॉनव्हेज नाही खाणार. एक मिनिट यार, काय करतोय? 2 मिनटं थांबता नाहीत काय? गुड आफ्टरनून फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. साइन आउट केलं आपण, निघूया आपल्या घराकडे. आज मित्र आहे आपल्यासोबत नेहमीप्रमाणे. पाऊस असेल तेव्हाच तो नसतो, अदरवाईज तो असतो. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. बघूया आज रस्त्यांवर काय बकचोदी नाही बोलता येणार, जरा वर्ड वाईट होईल. चला तर बघूया रस्त्यांवर काय फालतूगिरी चालली ते. एकदम घाणेरडं होतं ते जे काय होतं. मला बिलकुल नाही आवडत असं. फटाके बिटाके मला नाही आवडत. नाही ते सायलेन्सरची बॅकफायर असते. तुला माझ्या सायलेन्सरची पण ऐकायला म्हणजे मिळेल, पण ती एकदम अशी की नॅचरलवाली. हे एक्स्ट्रा सायलेन्सर लावून जबरदस्ती काढलेली बॅकफायर असते. एक तर ऑलरेडी ते ट्विन सिलेंडर आहे, त्याचे एक्झॉस्ट चेंज केलं की ऑलरेडी ते लाऊड होऊन जातात. आणि त्यात असं सगळं मॉडिफिकेशन म्हणजे ठीक आहे, आता कोणाला आवडतं कोणाला नाही. वो तो जैसी जिसकी सोच. पेट्रोल भरायचं आपल्याला आज. नाही ऐकणार तो बसवाला. बसवाल्याचा पण एक रिदम आहे ना. तो रिदम तुटला की संपला विषय. 2 दिवस पाऊस पडून झाल्यानंतर भारी होता ना जरा. नाही पाऊस नाही येणार म्हणजे मी बोलल्याने नाही होणार गोष्टी, कारण उलट्याच होतात. पण वाटत नाही. सुबह सुबह दो तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके ऐसे वीडियो बना रहे हो. कुछ अच्छा काम करो, अच्छे वीडियो बनाओ. काका एकदम स्तब्ध उभे राहिले रे डायरेक्ट. कोण याला रस्ता बोलणारच नाही रे. लिटरली फुटपाथच आहे हा. सांगावं लागतं त्याला रे. ती वाली फिलिंग आहे, इथे फुटपाथवर गाड्या चालत आहेत असं. एवढं म्हणजे मधूनच चालतात रे. हां, ह्याला वन वे करू शकतात, कारण त्या साईडने पण रस्ता आहे भाई. आणि त्याच्यात हे बघ ना, इकडे ते काम चालू आहे, शिशीच्या पाईपचं काहीतरी काम चालू आहे. त्या दिवशी म्हणजे जेव्हा ते झालं ना, सगळं ते त्या कलरचं पाणी असं वर येत होतं, सगळं वर येऊन इकडे जात होतं. तर 2 दिवस तेच चालू होतं. तेव्हा त्या मातीचा कलर पण पिवळाच आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. गोल्ड माइन आहे, गोल्ड माइन. लेकिन ये साला कर क्या रहा है? तो मुलगा आता बाईक चालवत होता ना, बघितलं त्याला. तो बघत कुठे होता, पण त्याचे डोळे कुठे होते. सॉरी, मला म्हणजे हे सगळं मला नाही बोलायला आवडत. म्हणजे मला कोणावर असे जोक मारायला नाही आवडत. पण माझ्यासोबत एक सीन झालेला. मी ना अकाउंटंट, ॲज अन अकाउंटंट काम करत होतो. माझी पोझिशन अकाउंटंटची होती आणि CA कडे होतो मी ते करायला. तर ना मला महिनाच झालेला जॉईन करून, आणि मी तिकडे कोणालाच नाही, म्हणजे महिन्याभरात ओळखी होतात तेवढ्याच. तर ना 2-3 जण जे होते ना, त्यांच्या एक्झाम्स होत्या. CA करतात ना ती लोक, त्यांच्या एक्झाम्स होत्या. तर ना ते नंतर ना त्यांनी 2 महिन्यांनी जॉईन केलं. आणि मी तर नवीन होतं, ते जुने लोक. त्यात एक मुलगी होती. आता मी ह्या सीटवर बसलो आहे, ठीक आहे. माझ्या मागे एक सीट आहे. तिने ना अशी आली एक्साइटमेंटमध्ये हाय केलं. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आता तू समजून जा. नाही मी बोलतोच, म्हणजे आता कॅमेरा पण ऑन आहे, मी बोलतो. तिचा एक डोळा ना माझ्याकडे होता. मी बोललो भाई कोण आहे, मी ना ओळखत. मी पण हाय केलं. मी जेन्युनली हाय केलं. आणि ना नंतर ती आली अशी. तर मी बोललो आता ही बोलणार माझ्याशी, आणि मी तर ओळखत पण नाही हिला, कोण आहे. आणि माझ्या मागे जो बसलेला ना, त्याच्याशी बोलायला तिने स्टार्ट केलं. मला एवढं जरा बरं वाटलं, बोललो माझं काय नाही त्याच्यात. पण मला नंतर एम्बॅरेसिंग वाटलं की तिने हाय केलेलं, तिला किती वाईट वाटलं असेल ते, की हा काय हाय करतोय. अई शपथ. आता तो बाईकवाला तसाच वाटला मला. म्हणजे त्याची नजर माझ्याकडे होती, पण त्याची नजर माझ्याकडे नव्हती. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं.
मी जेन्युनली सांगतो, आपल्या लोकांसाठी ना एक वेगळा दरवाजा आहे नरकात जाण्यासाठी आणि वेगळी रूम आहे आणि नरकात वेगळी लोक आहेत आपल्याबरोबर छळ करणारी ती वेगळी लोक आहेत. ते हसत हसत करणार आपल्यासोबत जे काय करणार, आपल्याला जे काय शिक्षा भेटणार आहे हे एवढं आपण नाही करायला पाहिजे. ठीक आहे, आता काय होऊन जातं. हाई शपथ आत्ता बोललेलो रे पाऊस नाही पडणार आणि अवस्था मग कशी झाली आता. ते कोणतरी चुकलं असेल नाही तर बाजूच्या बाईकवर कोणतरी बोलत असेल त्याची चुक्की उडली असेल. वा 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 वा, पोलीस स्टेशन समोर 60-70. एक गांड पे रैप्टा मारा ना, सड़क पे हकता फिरेगा. नाही पाऊस नाही येणार, आपण घरी जातपर्यंत तरी नाही येणार. भाई ट्रॅफिक जॅम आहे, जायचं की नाही पुढे. आता ऑटोवाल्याच्या चरब्या बघ चरब्या बघ. गरज आहे मग हातात शिव्या. गरजच नाही ना. किती डिफरन्स आहे ऑटोमध्ये आणि टू व्हीलरमध्ये भाई. आणि तो बघ ना यंग पण नाही आहे, काय बोलायचं बोल ना. फालतूगिरी. पण तुला माहिती आहे ॲक्च्युली ऑटोवाल्यांची छपरीगिरी अशी यंग मुलांपुरती नाही सीमित आहे. आजकाल असे अंकल लोक पण छपरी झालेत. ही लांबलचक ट्रॅफिक आहे काय करायचं, जायचं की नाही. हे घे तुझी इच्छा पूर्ण. ऑफ रोडिंग पण केली. आपल्याकडे रस्ते आहेत, खूप रस्ते आहेत आपल्याकडे. काय लोकांना अकलं आहेत बघ ना. हे असं करून काय होणार आहे सांग. मी काय बोलतो, इवन चल बाईकवाले पण येतात नाही ते, त्यांनी सिंगल लाईनमध्ये थांबा ना एक लांबलचक लाईन करत. त्यांच्या भाई 4 लाईन वेगळ्या असतात. हे एव्हरीडे झालं आहे, एव्हरीडे. आता बघ ना इकडून एक लाईन आहे आणि आपल्या साईडने एक लाईन होती. आता काय होणार माहिती आहे का, मी सांगतोय बाईकवाले किंवा ऑटोवाले किंवा एखादी कार घुसणार अशी एक साईडला, म्हणजे त्या साईडने एक आणि या साईडने एक, आणि त्याच्या मागे जी ट्रॅफिक होणार ना नंतर, आपण लकी आपण निघून आलोय. काय माहिती. हे बघ हा ग्रीन सिग्नल बंद झाला ना त्या साईडचा, की इकडे ग्रीन सिग्नल. हे बघ झाला ग्रीन सिग्नल. असे पाठ केलेत मी, कधी काय येऊ शकतं. जसा साकी नाक्याचा आपल्या समोरचा सुटला की आपण सुटतो नंतर. शॉर्मा खायचा का तुला. तर मित्रांनो आज आहे गटाई अमावस्या. नॉनव्हेजवाले पुढचे 1.5 महिने नॉनव्हेज नाही खाणार आणि 1.5 महिना असा निघून जाईल. काय एवढं. हां क्रेविंग्स येणार 100% क्रेविंग्स येणार. काय नाही चालून जातं तेवढं. प्रजनन प्रक्रिया आणि रुटीन जरा करण्यासाठी सॅक्रिफिकेशन काय आईच्या गावात सॅक्रिफाईस करायला लागतं. मी ना ते रील्स बघणं बंद करणार आहे आई शपथ. त्याच्यामुळे खूप माझं बिघडलं आहे. अरे मी ॲडिक्ट झालो आहे त्या रील्सचं, माहिती आहे तुला. नाही तू रॅन्डम रील्सचं बोलतोय. मी त्या रील्सचं बोलतोय ज्या मी तुला पाठवतो ना, इंग्लिशवाल्या रील्स. आईच्या गावात. यू शट अप Danger coming. शपथ रे. ऑनलाईन शॉपिंग ऑफलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंग इज अ बेटर. ती बोलते ऑफलाईन शॉपिंग इज अ बेटर. यू फील द क्लोथ. How can you say that online shopping is better than offline shopping? Online shopping is order the pink color T-shirt. आईच्या गावात त्यांचं इंग्लिश ना. आईची जय रे. भाई त्या कॉबेचं काय करायचं. रील टाकतो ना मी, ह्यातली रील टाकतो. कॉबेवाल्यांनी माझ्या 1000 रुपयाचे टी-शर्ट घेतलेत भाई. पेमेंट घेतलं, टी शर्ट पाठवत नाही. आज 5-6 दिवस झाले. याची रील बनवून टाकणार मी आता. टॅग करणार त्या लोकांना. फ्रॉड आहे साले फ्रॉड. अरे म्हणजे असं थोडी ना करतात. तिकडे लिहिलेलं की ऑफर होती आणि चांगले फॉलोअर्स आहेत भाई त्यांचे 2,20,000. पेमेंट करा तर ऑफर तुम्हाला लागणार. पेमेंट केलं भाई तिकडे प्रोसेसमध्येच दाखवतात आणि तिकडे लिहिलं आहे 24 hours गॅरंटेड डिस्पॅच. आज 5 दिवस झाले डिस्पॅच काहीच नाही झालं पुढे. ऑर्डर नंबर दिला आहे मला फक्त बस. कॉबेवाल्यांना ना इकडे जरा हेच करतो थांब, टॅग करतो, रील टाकून द्या, बस विषय संपला. अरे त्यांना DM केला मी, त्यांना मेल केला. DMचं पण त्यांनी ना त्यांचं जस्टिफिकेशन दिलं आहे पेजवर की युजली वी रिप्लाइड विदिन 3 to 4 hours. ठीक आहे भाई. मला मेसेज करून 1.5-2 दिवस झाले माहिती आहे तुला. अजूनपर्यंत रिवर्ट नाही त्यांचा. मेल करून 2 दिवस झाले, मेलवर रिवर्ट नाही. एक वेळा फॉलोअप घेतला मी. फालतूगिरी करतायत. 1000 रुपये मारले रे. पेट्रोल उद्या भरलं असतं मी, काय नाही. पण मला इथून यायला लागेल साकी नाक्यावरून. मी तिथून चल ठीक आहे उद्या साकी नाक्यावरून येतो. जरा वेगळा रोड. झायकस काय रे. मला पण तेच असं विचारायचं. हां जॉब आहे काहीच. IT कंपनी आहे ना ही झायकस. IT कंपनीच आहे ना. बघ जरा बरं. इकडे मागे एक आहे ज्याच्यात कमी इथेनॉल XP95 मध्ये. म्हणजे हां पॉवरमध्ये पण 20% असतं आजकाल. ते ऑक्टेन रेट असतो. XP95 एक आहे
XP 97 एक आहे वाटतं, XP 100 एक आहे. काय बोलतो? काय नाही होत. 1111 एक 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 4 बार 1 धीरे डाल ना. मी एवढ्या जवळ आहे, मी एवढ्या जवळ आहे. काय नाही होत. कमीच आहे, कमी आहे डेन्सिटी. म्हणजे ठीक आहे, नाही ठीक आहे. म्हणजे 745च्या कमी नाही असली पाहिजे. म्हणजे असं माझं असं मत आहे. 745च्या कमी असेल ना तर मग ते थोडंसं प्युरिटीमध्ये इश्यू. प्युरिटी नाही बोलता येणार, डेन्सिटी प्युरिटीचं नसतं. डेन्सिटी, अरे किती डेन्स आहे तुझं पेट्रोल, म्हणजे लिक्विड किती येतं आहे. लिक्विडसोबत ते आता गरमी असेल तर डेन्सिटी युजली कमी होते गरमीत, म्हणून ना रात्रीचे पेट्रोल भरायचं. डेन्सिटी आणि प्युरिटीचा ॲक्च्युली नाही संबंध. इथे एवढं रिकामं आहे, तिकडे गर्दी करून ठेवली आहे. ठीक आहे, चल मी जरा मागे फिरून जातो. असा जातो. चल बाय. आईच्या गावात रे लोकांपेक्षा गाड्या जास्त झाल्यात रे. अरे यार पुढे घे ना. एक मिनिट अरे 1 मिनिट यार, काय करतोय? काय 2 मिनटं थांबता नाहीत काय? मंद आहेत रे सिरियसली. भाई याला उडून जायचं का, नुसतं हॉर्न वाजवतोय. आईलच नुसतं इरिटेशन आहे. जाऊ द्या, चला आपण कॉन्सन्ट्रेट करू. पोचलोय आपण आपल्या एरियात. बाईकमधून खूप आवाज यायला लागले. आईची जय रे. जरा पुरेचे चेक करायला लागतील याचे. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. आजच्या ब्लॉगमध्ये काय इंटरेस्टिंग झालंय एडिट करून टाकेनच मी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नाही तुम्ही नवीन असाल आणि व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर बनताय ना भाई. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.